नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, काँग्रेसनी न्याय यात्रा काढली, पहिली यात्रा काढली, दुसरी यात्रा काढली, अनेक यात्रा काढून झाल्या राहुल गांधींच्या. राहुल गांधी नेमकी न्याय कशाचा द्यायचा आहे, भारत कशाचा जोडायचा आहे, किंवा न तुटलेला भारत कधी कधी राहुल गांधी जोडायला निघतात. जेव्हा जेव्हा राहुल गांधी न्याय यात्रा किंवा भारत जोडो सारखी यात्रा काढतात तेव्हा तेव्हा काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेसला सोडून बाहेर पडतात. हे आपण जवळजवळ ह्या 2-4 महिन्यामध्ये पाहिलेले. आता काँग्रेस नेहमी आरोप काय करते की आमच्या नेत्यांवर ED CBIचा दबाव, आमच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी ED CBIची भीती घालते आणि मग आमच्या नेत्यांना फोडतं. खरं तर काही आरोप आपण म्हटलं की असंही असू शकतं, पण काँग्रेसचे 3 प्रवक्ते, मग ते गौरव वल्लभ असतील किंवा आता ज्या महिला प्रवक्त्या आहे राधिका खेडा असतील, किंवा काँग्रेस आचार्य प्रमोद कृष्णन असतील, किंवा पाठीमागे गुजरातमध्ये असलेले काँग्रेस सोडली. आता अशा लोकांवर कुठली ED आहे, कुठली CBI यांच्याकडे काय आरोप आहे? काही आरोप नाही. मग आता यांनी काँग्रेस सोडण्याचं काय कारण आहे? हे सुद्धा काँग्रेसने कधीतरी स्पष्ट केलं पाहिजे. आता ज्या 1 दिवसापूर्वी किंवा 2 दिवसापूर्वी ज्या राधिका खेडा 22 वर्षापासून काँग्रेसच्या सदस्य, काँग्रेसचा किल्ला लढवतात, रोज TV माध्यमांमध्ये अनेक चॅनलला राधिका खेडा काँग्रेसच्या बाजूने लढतात आणि काँग्रेसची बाजू कशी चांगली आहे, भारतीय जनता पार्टी कसं वाईट आहे, भारतीय जनता पार्टी कसं लोकशाहीला मारक आहे आणि राहुल गांधी कसे लोकशाहीला पूरक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण राधिका खेडांच्या अनेक वेळा ऐकल्या असतील. आता ते त्यांची मजबुरी, त्यांचा पक्ष, त्यांचा प्रवक्ता, या सगळ्या गोष्टी नियमावली असते, प्रवक्त्यांनी काय बोलायचं काय नाही बोलायचं. पण कधीकधी माणसाचा, मनुष्याचा एक स्वभाव असतो, नेचर असतो. उगाचच आपण नुसतंच आपल्याला वरून आलेलं लिहून दिलेलं वाचायचं, त्याच्या पलीकडं काही आपल्याला स्वतःचं काही भांडवल नसतं. कदाचित आपल्याला आपण ज्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये आपण वाढलोय, मोठं झालोय, किंवा आपला एक धर्म असतो, आपलं एक स्वतःचं एक स्थान असतं. आणि 500 वर्षापूर्वी किंवा 500 वर्षापासून ज्या प्रतीक्षेत जे काही हिंदू धर्माचे लोक अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या बाबतीत प्रतीक्षेत होते, आता भारतातील प्रत्येक हिंदूला आनंद होणं साहजिक आहे. आता मग ते काय काँग्रेसचे हिंदू वेगळे, किंवा भारतीय जनता पार्टीचे हिंदू वेगळे, किंवा उभाटा सेनेचे वेगळे, किंवा एकनाथ शिंदेचे हिंदू वेगळे, असं काही नाही. हिंदू धर्म हा एकच आहे, सर्वांचं हिंदुत्व एकच आहे. पक्ष विचारधारा अलग असू शकते, पण राम तर एकच आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर परत तर काही होणार नाही. राम मंदिर हे न्यायालयाच्या आदेशाने, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाले. आता भारतीय जनता पार्टीने किंवा न्यासने किंवा लोकांच्या वर्गणीतून जे काही रामलल्लाचं मंदिर अयोध्येमध्ये स्थापन झाले, त्याची 22 जानेवारी 2024 रोजी मोदीजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. आता देशामध्ये रामलल्लांचं दुसरं मंदिर अयोध्येमध्ये होणार आहेत का जन्मस्थळीच्या जागी? तर याचं उत्तर नाही आहे. हे एकमेव जन्मस्थळीच्या जागी प्रभू श्रीरामाचं, रामलल्लांचं मंदिर झाले. हे प्रत्येकाला, प्रत्येक हिंदू धर्मातील प्रत्येक माणसाला आनंदाचा क्षण आहे. मग तो काँग्रेसचा हिंदू एखादा कार्यकर्ता असो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो,
भारतातील प्रत्येक हिंदू धर्मातील माणसाला ही एक आनंदाची गोष्ट झाली। मग आता राधिका खेडांनी कधीतरी जाऊन मार्च एप्रिलमध्ये जाऊन त्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं। तेव्हापासून जे काही राधिका खेडांचं मत आहे ते पण तुम्ही ऐकून घ्या। आता राधिका, देखिए, आदिकाल से लेकर आज तक ये सत्य है, कटु सत्य है कि जब जब किसी ने धर्म का साथ दिया है तो उसका विरोध हुआ है। चाहे हिरण्यकश्यप जी हो, चाहे रावण से लेकर कंस तक, ये सब उदाहरण है कि किस तरीके से जब जब धर्म का साथ दिया जाता है तो उन लोगों का विरोध किया जाता है। श्री अयोध्या धाम, रामलल्ला की जन्मभूमि, हम सब हिंदुओं के लिए बहुत ही पवित्र स्थली है और मैं वहां दर्शन करने से अपने आप को रोक नहीं पाई, लेकिन वहां जाने का विरोध इस कदर मुझे सहना पड़ेगा, मैंने अपने जीवन में कभी नहीं सोचा था। मेरे साथ छत्तीसगढ़ प्रदेश कांग्रेस कार्यालय में अभद्रता हुई, मुझे वहां पे धक्का मुक्की करी गई, कमरे में बंद कर दिया गया, लेकिन मेरे साथ न्याय नहीं हुआ। मैं चीख चीख कर गुहार करती रही, छोटे से लेकर सबसे बड़े शीर्ष नेतृत्व तक गुहार करती रही, लेकिन मुझे न्याय नहीं मिला। और सिर्फ इसलिए नहीं मिला क्योंकि मैं राम मंदिर होकर आई, मैं राम लल्ला के दर्शन कर कर आई और मैं अपने आप को इस बात से रोक नहीं पाई। जिस दिन से 25 अप्रैल को मैं राम लल्ला के दर्शन करते आई हूं, मुझे निरंतर विरोध का सामना करना पड़ रहा है पार्टी से, और वो विरोध अब मुझे न्याय के हक से दूर कर देगा और मुझे न्याय नहीं दिया जाएगा। ऐसा होगा, प्रभु श्री राम के दर्शन करने के लिए इस तरीके के मेरे साथ व्यवहार और बर्ताव किया जाएगा, मैंने नहीं सोचा था। 22 साल मैंने इस पार्टी में रहकर सेवा करने का काम किया है। NSUI से लेकर AICC मीडिया नेशनल कोऑर्डिनेटर प्रवक्ता होने के नाते मैंने कार्य किए हैं और पूरी निष्ठा से और काम किया है, लेकिन आज जब मुझे न्याय की जरूरत थी तो पार्टी चुप थी और मुझे कह दिया गया कि चुप रहो और कोई तुम्हें न्याय नहीं मिलेगा। तो बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ आज मुझे अपने पार्टी पद से, प्राथमिक सदस्यता से मैंने इस्तीफा दिया है। लेकिन खेडा काय म्हणतात ते की जेव्हापासून मी राम लल्लाचं दर्शन घेतलं तेव्हापासून माझा पक्षातच, काँग्रेसमध्येच माझा रागराग सुरू झाला। मला घालून पाडून लोक बोलू लागले, माझी प्रतारणा करायला लागले, माझा अपमान वेळोवेळी व्हायला लागला। अनेक फोरमवर राधिका खेडाचा अपमान व्हायला लागला। एक वेळ तर अशी आली की अक्षरशः राधिका खेडाला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं। अनेक वेळा राधिका खेडाने मग राहुल गांधींची भेट घेण्याचा प्रयत्न केला, प्रियंका गांधींची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रियंका गांधीने सुद्धा या राधिका खेडाची भेट नाकारली किंवा राहुल गांधीने सुद्धा या राधिका खेडाला भेट दिली नाही। जयराम सारखे वरिष्ठ नेते ते सुद्धा या राधिका खेडांवर अतिशय मोठ्या आवाजात ओरडले आणि त्यांचा अपमान करायला सुद्धा त्यांनी मागे पुढे पाहिले नाही। तेव्हा त्या न्याय मागतात ते काँग्रेसकडे, मला न्याय पाहिजे, मी एक लडकी आहे, मी एक मुलगी आहे, मी लढते, मला न्याय द्या, मी पक्षामध्ये लढते आणि कुठलाही न्याय मिळत नाही। आणि मग शेवटी त्यांनी पर्याय म्हणून काय करावं तर आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला। त्यांनी अगदी काँग्रेसच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देऊन टाकला। खरं तर ती गोष्ट सुद्धा त्यांनी सांगितली, ती सुद्धा एकदा ऐका। तेव्हा लगातार प्रियंका गांधी जी और राहुल गांधी जी से समय मांग रही हूँ, लेकिन उनको ऑफिस हमेशा कभी एक के पास भेज देता है, कभी दूसरे के पास भेज देता है। एक से समय मांगेंगे तो बोलेंगे दूसरा समय देगा। लगातार न्याय यात्रा के दौरान भी मैं छत्तीसगढ़ की मीडिया देख रही थी, न्याय यात्रा के दौरान, तब भी न्याय यात्रा की भी मैं इंचार्ज थी वहां की मीडिया की, तब भी राहुल गांधी जी किसी से नहीं मिले। वो आते थे अपने यात्रा में 5 मिनट हाथ हिलाते थे, जाके अपने अंदर ट्रेलर में बैठ जाते थे, कार्यकर्ता से भी नहीं मिलते थे।
लगातार मैं वहां पे बोलती रही कि हमें 5 मिनट मुलाकात करा दीजिए। वो किसी से नहीं मिलते थे, उनको सिर्फ न्याय यात्रा कहने के लिए करनी थी। पता नहीं किसकी न्याय थी, वो ज्यादा तो मुझे लग रहा है कि उनको ट्रैवल ब्लॉगर बनने का शौक है और वो ट्रैवल ब्लॉगिंग कर रहे थे वहां आके और किसी से बात नहीं कर रहे थे। तब भी मैंने ये मैटर उठाया था, मैंने तब भी उनके ओएसडी दोनों को, पीएस को ये बात बताई थी कि ऐसा हो रहा है आपकी यात्रा में। सोचिए, न्याय की बात कर रहे हैं पूरे देश को करने को और उन्हीं के पार्टी ऑफिस बेरर के साथ वहां पे अन्याय हो रहा था। तब भी लड़की हूं, लड़ रही हूं, सामने एग्जाम्पल है। पर उन्होंने ये नहीं बताया था कि लड़की हूं, लड़ सकती नहीं, लड़की हो तो पिटोगी। कांग्रेस का यही नारा है। लगातार अपने नेताओं को बदसलूकी करी जाती है। प्रियंका चतुर्वेदी के साथ हुई, जैसे मैंने कहा, अर्चना गौतम को तो खुद पीटा गया कांग्रेस कार्यालय में, मुझे कांग्रेस कार्यालय में बंद कर दिया गया। ये कोई बाहर की घटना नहीं है। जब कांग्रेस कार्यालय में, नेशनल कार्यालय में और स्टेट के कार्यालय में अगर ऐसी चीज हो रही है तो बहुत चिंतन का विषय है। जो लोग बात करते हैं महिला के न्याय की, जो लोग बात करते हैं मणिपुर की, कर्नाटक की, वो खुद अपने घर में लड़कियों को पीट रहे हैं और कमरे के अंदर बंद कर रहे हैं। और क्यों 3 आदमियों ने मुझे कमरे के अंदर बंद किया, ये भी बहुत चिंतन का विषय है। आप राम मंदिर सामने आके मैं इस बात से खुश हुई कि हम राम मंदिर जाने का, ये पीढ़ियों से हम इंतजार कर रहे थे कि कब राम मंदिर मिलेगा, कब राम लल्ला के दर्शन करने जाएंगे। और वो पार्टी जिसकी शुरुआत हर सभा की रघुपति राघव राजा राम से होती थी, मैं कभी जीवन में नहीं सोच सकती थी कि वो राम जी की इतनी दुश्मन निकलेगी और उनको इतना कष्ट होगा कि कोई राम लल्ला की उपासना करेगा तो, और उसका ऐसी सजा मुझे मिलेगी, मैंने कभी नहीं सोचा था। आज भी मेरे रोंगटे खड़े होते हैं सोच के कि जब मुझे उस कमरे में बंद किया गया। और प्रियंका गांधी जी की चुप्पी आज तक मुझे तकलीफ दे रही है। राहुल गांधी जी की चुप्पी, मल्लिकार्जुन खड़गे जी की चुप्पी, जयराम रमेश जी का मुझ पे चिल्लाना, मेरे पास शब्द नहीं है। आखिरी सवाल, मेरा संविधान मुझे ये हक देता है कि मैं किसी भी धर्म को फॉलो करूं, कहीं पे भी जाऊं, कहीं पे भी पूजा करूं। तो इसमें कहीं पार्टी कहां से आ जाती है। लेकिन जब एक पार्टी इस बात का विरोध करने लग जाए, जो स्वयं को सेक्युलर पार्टी बताती है, जो स्वयं को संविधान का रक्षक बताती है, और वही संविधान के खिलाफ करने का काम करे, अपने आप को बाबा साहेब अंबेडकर जी की पार्टी बताती है और खुद ही संविधान के खिलाफ काम कर रही है और लगातार देश भर में चिल्लाते हुए कह रही है कि हम संविधान को बचा रहे हैं। अरे संविधान तो आप अपने पार्टी में ही नहीं लागू कर रहे। महिला के साथ उत्पीड़न पे आप चुप है, राम मंदिर पे हम जाते हैं तो हमें तड़पाया जाता है, तो ये कौन सा संविधान वो फॉलो कर रहे हैं। असल तौर पे तो संविधान की विरोधी कांग्रेस पार्टी है, महिला के विरोधी कांग्रेस पार्टी है। राधिका खेडाने असं म्हटले की कशाची न्याय यात्रा, कसलं काय, हे सगळं थोटांड ढोंग आहे। 5 मिनिटाकरता राहुल गांधी येतात आणि त्या व्हॅन मध्ये जाऊन बसतात, सोशल मीडिया मध्ये जाऊन टाइमपास करतात। कशाचं काही भान या माणसाला नाही, देशाचा कुठलाच देश चालवायची अक्कल नाही आणि हा माणसाला पंतप्रधान व्हायचे, कशाचा न्याय, कशाचं काय। खरं तर राहुल गांधीला अक्कल असती तर राहुल गांधींनी कमीत कमी काय झालंय नेमकं याची विचारणा केली असती, पण काहीच नाही। एवढी सुद्धा चौकशी राहुल गांधींनी केली नाही। मुळात राहुल गांधी हे महिला विरोधी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधींना लोकशाही विरोधी सुद्धा म्हणावं लागेल, कारण राहुल गांधी जे बोंबलतात रोज उठून, लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकतंत्र खतरे में, लोकशाही वाचवण्यासाठी हे करायचे, लोकशाही वाचवण्यासाठी ते करायचे। खरं तर राहुल गांधींच्या पक्षामध्ये लोकशाही आहे का? स्वतःच्या पक्षामध्ये लोकशाहीचा गळा घोटला जातो। महिलांच्या बाबतीत अनेक असे प्रकार आपल्याकडे या काँग्रेसच्या पक्षामध्ये झालेले। मग अगदी प्रियंका चतुर्वेदी सुद्धा या काँग्रेसमधून सोडून उबाटा सेनेत ज्या आज राज्यसभेच्या खासदार आहे, त्यांच्यावर सुद्धा काँग्रेसमध्ये अन्याय झाला होता। त्यांनी सुद्धा न्यायाची मागणी केली होती, पण कुठलाही न्याय या प्रियंका चतुर्वेदींना सुद्धा मिळाला नाही। अनेक असे प्रवक्ते असतील, त्यांनी सुद्धा मग आता काही त्यांनी त्यांचे धर्म सोडायचे, त्यांनी त्यांचं आस्था सोडायची आणि त्यांनी त्यांचं राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं म्हणजे काय पाप केलं असं होतंय का? या अशा प्रकारच्या कृती, खरं तर राहुल गांधींना रामाची ॲलर्जी, हिंदुत्वाची ॲलर्जी, या सगळ्या गोष्टीची ॲलर्जी असल्यामुळं आणि काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच
राम मंदिराची हेटाळणी केली, राम काल्पनिकच आहे, राम असाचे किंवा त्याचा निकालच लागू नये, कपिल सिब्बलांनी अनेक अडथळे त्याच्यामध्ये निर्माण केले. ज्याच्या त्याच्या धर्माचं ज्याच्या त्याच्या आस्थेचं पालन करत असतो. त्याच्यामुळे कुणी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं म्हणजे तो भारतीय जनता पार्टीचा झाला, तो संघाचा झाला असं म्हणण्याचं काय कारण आहे? तेव्हा राधिका खेडाने काय चूक केली होती? प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणं काय त्यांनी काय चूक केली का? मग त्यांनी काय करायला पाहिजे होतं? त्यांनी नमाज पढायला पाहिजे होते किंवा त्यांनी क्रॉस गळ्यात घालून काय त्यांनी अजून काय करायला पाहिजे होतं? हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने तो करायला पाहिजे. आणि राहुल गांधींना स्वतःच्या पक्षामध्ये कधी लोकशाही आणता आली नाही. नेहमी राहुल गांधी स्वतःच्या पक्षामध्ये तानाशाह आणि हुकुमशहासारखे वागतात. महिला विरोधी धोरण राहुल गांधींचं असं, महिलांना कधी न्याय राहुल गांधींनी दिला नाही. हेच राधिका खेडाने आपल्या काही अशा याच्यामध्ये बाईटमध्ये सांगितले. आणि अजूनही त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय, त्या पक्षाच्या बाहेर पडलाय, त्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यांनी अजून कुठला दुसरा पक्ष जॉईन केलेला नाही. आपल्याला इतकंच सांगायचं आहे की आपण फक्त लोकांना सांगतो की लोकशाही खतरे में, लोकांना सांगतोय की आपण नरेंद्र मोदी कसं लोकशाही बुडवायला निघाले, पण स्वतःला बाकी आपण लोकशाहीमध्ये सामावून घ्यायचा नाही. आपला पक्ष लोकशाही मार्गाने चालवायचा नाही. आपण बाकी हुकुमशाह तानाशाहसारखं राजेशाहीसारखं वागायचं. सोन्याचा चमचा घेऊन आपण जन्माला आलो, मग कोणावरही अन्याय करायचा. हे जास्त दिवस चालत नाही. हेच लोकांनी स्पष्ट केले. आणि अनेक लोक जे तुम्हाला सोडून जातात त्यांना सुद्धा पटले की नरेंद्र मोदी यांनी तर असं म्हटले की हा बाबासाहेब आंबेडकरी जरी म्हटले की ही लोकशाही आता आपल्याला ठेवायची नाही, तरी आता लोकशाहीला कोणी हात घालू शकत नाही. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या लोकशाहीला कोणी हात लावू शकत नाही. ही गोष्ट लोकांनी आता समजून घेतली पाहिजे. तेच आपल्याला स्पष्ट करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.